अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे असा स्वामींचा आदेश आहे. स्वामी म्हणत आहे, जर का तुम्ही आज 5 मिनिटे हा संदेश ऐकवण्यात घालवली तर तुमची पुढील आयुष्य सुखाने जाईल, याची मी तुम्हाला खात्री देतो. जर का तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. नशीबवान ठराल. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. स्वामी म्हणतात, घरात सोफा सेट असो किंवा डिनर सेट असो, टीव्ही सेट असो की मेकअप सेट असो, परंतु माइंड सेट नसेल तर आपण कोठेही सेट होऊ शकत नाही. म्हणून सदैव प्रसन्न रहा. बाळांनो, ज्वारी नसलेली कंस, गर नसलेली फणस आणि कसलीही विचारधारा नसलेली माणसं ही आपल्या कामाची असतात ना, इतरांच्या कामाची असतात. लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. कारण लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे. विश्वास हा स्टिकर सारखा असतो. दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखा बसत नाही. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग हे ज्ञान देतं, साथ नाही. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरं आयुष्य आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा. कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. कितीही कमवून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा. सगळं ठीक होईल. जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही सोपे असते. जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे असते. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा. पैशाशिवाय माणूस गरीब नसतो, पण स्वप्न आणि महत्त्वाकांक्षाशिवाय माणूस खरोखर गरीब असतो. तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादाचे विचार कधीही येऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसेल. लक्षात ठेवा की मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे. आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्लभ होते. दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका.
मी सदैव तुमच्या सोबत आहे. जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरवलेले मन, दुःखी झालेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल. म्हणून नक्कीच शेअर करा. तुम्ही जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे. तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता. जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तरच. तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल. दैवी आनंदाची कापणी करा, जी काहीही हिरावून घेऊ शकत नाही. ते अशक्य नाही. तुम्ही फक्त स्वतःला असे समजवायला लावले आहे की ते अशक्य आहे. देवाची शक्ती तुमच्या आत आहे. म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ते करता येत नाही, तेव्हा त्याला विचारा. म्हणा, बाहेर पड, ते करता येईल. त्या घाबऱ्या मनाला ओरडून सांगा, तुम्ही आजच्यापेक्षा उद्या वाईट सवयींशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल का? कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या? कधीतरी देवाकडे वळावेच लागते. मग ते आत्ताच केलेले बरे नाही का? फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा, प्रभू, खोडकर किंवा चांगला, मी तुझा मुलगा आहे. तू माझी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा नक्कीच कराल. जागे व्हा. तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची शमणार आहे. माझ्या मुला, उठ. क्रिया योगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या. सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. ते म्हणजे शांती, विचार, संतोष आणि सत्संग. ज्ञानी साधकाने यापैकी किंवा किमान एकाची मैत्री जोपासली पाहिजे. सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे. जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकाल तर महान शक्ती येईल. अनुभव घेऊन पहा. स्वामी म्हणतात, नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही. कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही. टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही. बाटलीला तोंड असते पण बोलता येत नाही. सुईला नाक असते पण तिला वास येत नाही. कंगव्याला दात असूनही चावता येत नाही. तसेच माणसाला सगळं असूनही माणुसकी दाखवता येत नाही. त्यामुळेच माणूस निरर्थक अडचणीत येतो. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.